मी पावभाजी बनवत आहे आणि ही पावभाजीची भाजी आहे. ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट सगळी आता फ्राय करून घेते. सगळं व्यवस्थित गाळ झालं आता टोमॅटो वगैरे. भाज्या सगळ्या शिजवून घेतल्या. त्याच्यामध्ये बटाटा, फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची, बीट, गाजर ह्या सगळ्या भाज्या चांगल्या शिजवून घेतल्यात. आता हा आहे पावभाजी मसाला. पडताल पडशील बाळा. पावभाजी मसाला टाकलाय. आता थोडीशी हळद टाकते. लाल मिरची पावडर, वा वा शाबास, जमला आता. हाईट ठीक आहे नाही, हाईट फुटली आता तुझी. बरं ते भाजीचं थोडं पाणी उरलं होतं ते काढून घेतलं. ते थोडंसं टाकते ह्याच्यात. खाली मसाला चिपकू नये म्हणून थोडं पाणी टाकलं. आता शिजवलेली भाजी सगळी याच्यामध्ये टाकून घेतली. भाजीमध्ये थोडं बीट जास्त झालं त्यामुळे जास्तच भाजी लाल झाली. चांगलं असतं. पण असं तर बीट कोण खात नाही म्हणून भाजीमध्येच टाकलं बीट. तुला पावभाजी आवडती बाळा? हो. तेच काय 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 आवडतं तुला? पिलो काय काय आवडतं? थोडं चवीनुसार मीठ टाकते. मोबाईलला काय भाजी जास्तच घट्ट झाली होती म्हणून त्याच्यात थोडं पाणी टाकलं. थोडंसं पाणी टाकून थोडी पातळ झाली. आता ह्याच्यामध्ये बटर टाकते. त्याच्यामध्ये एवढी बटर टाकली. आता याला आपण झाकून ठेवू 5 मिनिटं. बटर आता मेल्ट होत आलं. चांगलं व्यवस्थित हलवून घेते भाजीला. भाजी झाली आता तयार. अशा पद्धतीने पावभाजी तयार झाली.
तर मी गॅस बंद करते. मसाला राहू दे, आपल्याला डोश्यावर टाकायला लागतं. अगं ह्याचा नको पण उभी. भाजी झाली आहे तयार. आता मी थोडी सर्व करते. पाव गरम करून घेतले. त्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि लिंबू. हे झाली पावभाजी तयार. माझ्या मम्मीने मस्त पावभाजी बनवली आहे अशी. आता मी खाणार आहे. आमची पावभाजी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा.